हम करेंगे नौका पार असं म्हणत असताना उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेल डन दीपराज. आपल्याला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊन या ठिकाणी गौरव केला जाईल. सन्माननीय मकरंदजी पलंगे साहेब यांच्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूचा आपण गौरव करूयात. वेल डन दीपराज. चांगला खेळ आपल्या माध्यमातून झालाय. पुढील फेरीसाठी आपल्याला शुभेच्छा देऊयात. आपल्या चांगल्या खेळीच्या रूपाने आपण आपल्या संघाला खऱ्या अर्थाने एक चांगली भेट दिली. चला मुख्य मंचाकडे जायचंय. मकरंदजी पलंगे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या गुणी खेळाडूचा गुणगौरव करणार आहोत. वेल डन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आयकॉन प्लेयर ऑल इंडिया त्यांचे पुढले बळ गोंधळपाडा संघाचा 12वा प्रतिनिधी आपण लगेच पाठवायचा. एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. होऊयात नेक्स्ट मॅच कडे, जिथे नवीन वर्ष आलं, नवीन बँकिंगचं इयर सुद्धा आलं, फिनान्शियल इयर सुद्धा आलं. मग त्याच वेळेला नवीन कालनिर्णय आला. मग नवीन समालोचक सुद्धा येणं गरजेचं आहे. सुरकोलीचा बुलंद आवाज असं म्हणत असताना सुरकोली गावातून समालोचनाला नावलौकिक प्रस्थापित केलं. अलिबाग तालुक्यामध्ये आले, रोहा तालुका आला, मग तदनंतर पुण्यामध्ये पोहोचले. आणि असं करत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या विनोदी आणि अगदी त्याच वेळेला अनोखी शैलीमध्ये समालोचन करणारे इम्रान बुखारी भाईजान यांच्याकडे आपण वळूयात. ओव्हर टू यू. थँक्यू. थँक्यू सो मच. सन्माननीय आदरणीय आपण आवाज ऐकलात. महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय आकाशी मांजरेकर सर यांचा. नवीन मॅच आपल्या भेटीला आली आहे. कुठली मॅच आहे सर? कुठली मॅच आहे? मोरिया गोंधळपाडा बनाम नारायण धर्मा भगत पुरस्कृत जय शंकेश्वर बामणगाव या दोन संघांच्या दरम्यान सामना रंगतोय, फलंदाजी करतोय. तो संघ आपण पाहतोय जयशंकेश्वर बामणगाव संघ. आणि पहिल्या चेंडूवरती गोलंदाजी करत असताना गोलंदाजी करणारा संघ मोरिया गोंधळपाडा नावाप्रमाणे मोरिया करतोय, विकेट प्राप्त करतोय. गोलीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेला स्क्वेअर कट केलाय. पंचाचा इशारा येतोय. चेंडू गेले सीमा पार, येतोय खणखणीत चौकार. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर आलेला हा चौकार. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय सूरज आलेत. यावेळी पुन्हा एकदा झेल धरलेला दान केलाय, जीवनदान. धावसंख्येत एक निवार धावसंख्या धावफल कव्हरची आपण पाहतोय 5 धावा. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. हितेश शायकेला बॅटर मितेश डॉट चेंडू आलाय. कपालची गोलंदाजी करतायत. मोरिया गोंधळपाडा संघाकडून नेतृत्व करत असताना आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये नक्कीच दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत मोरिया गोंधळपाड्याचे गोलंदाज हितेश. धावसंख्या धावफलकावरती स्क्रीनवरती आपण पाहतोय 5 धावा. एक गडी बाद 5 धावा. षटकातील पुढचा चेंडू हितेश यांच्या माध्यमातून. यावेळेला स्क्वेअर कट फलंदाजीच्या दिशेला चेंडू झालाय फरार. येत आहे खणखणीत फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 निवार धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यावेळेला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये अपयशस्वी ठरलेत. तद्वार मात्र चौकार आलाय. षटकातील पुढचा चेंडू
पुन्हा एकदा टॅप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, रनआउटचा खतरा होऊ शकतोय, काय पंचांचा नक्कीच डिसिजन आलाय, नॉट आउट. धावसंख्येत एक निवार, धावसंख्येत धाव फलकावरती धरणे गुरुजी सर सांगतील डबल डिजिट अंक 10 धावा धाव फलकावरती. नारायण धर्मा भगत पुरस्कृत जय शंकेश्वर बामणगाव संघ फलंदाजी करत असताना आपण पाहतोय, तर गोलंदाजी करणारा संघ या स्पर्धेमध्ये मोरया गोंधळपाडा. यानंतर होणारा सामना श्री गणेश बुरुमखान विरुद्ध पिनाकेश्वर नागडोंगरी. दोन्ही संघाचे तेच लागले तीन आहे ही टीम मॅच बरं अनाउन्समेंट केली मी बरोबर केली. यस, थैंक यू सो मच. चलते मैदान पर फिर से एक बार. दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं, कोई हंसता है तो कोई रोता है, पर वही खुश रहता है जो रात में 2 पैक लगा के सोता है. और इस बार थोड़ी सी इंटरटेनमेंट मैदान पर, चलते मैदान पर फिर से एक बार 10 रन स्कोर कार्ड पर. दूसरी ओर की जिम्मेदारी का अनुभवी गेंदबाज शैलेश आते हुए. मोरिया गोंदलपाड़ा टीम की जानिब से गेंदबाजी की जिम्मेदारी अपने कंधे पर लेते हुए, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा, और नाम है शैलेश गेंदबाजी के लिए. शैलेश की पहली गेंद पर इस बार देखिए 2 खिलाड़ियों के बीच में दरार, गेंद जाएगी सीमा पार, मिलेंगे 4 चौकार. दादा थोडेसे प्लेयर पुढे घ्या प्लीज, सहकार्य करा. जय साइड लो थोड़ा सा. हो फिर से एक बार देखिए, लगातार की 2 गेंदों पर गेंदबाज के ऊपर किया है प्रतिकार. शैलेश जैसे गेंदबाज के ऊपर आक्रामकता दिखलाते हुए मैदान पर बल्लेबाज फिर से एक बार आक्रामक होते हुए मितेश ठाकुर. स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 18 रन. अनुष्का भाभी के हीरो किंग ऑफ कोहली विराट कोहली स्कोर कार्ड पर. गेंदबाजी के लिए फिर से एक बार शैलेश की गेंद, और लगातार की 3 गेंदों पर 3 चौकार आते हुए कमाल की बल्लेबाजी मितेश ठाकुर. ये हाथ मुझे दे दे ठाकुर, क्योंकि शैलेश जैसे गेंदबाज के ऊपर प्रतिकार किया है. शानदार बल्लेबाजी यहां पर करते हुए लगातार 3 गेंदों पर 3 चौके लगाने वाले और हमारे सम्मान्य ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन कुरुल के अध्यक्ष सम्मान्य रविंद्र ठाकुर सर, इनके चिरंजीव बल्लेबाजी करते हुए कमाल की बल्लेबाजी आज इस मैदान पर. हो इस बार देखिए बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश, लालच बुरी बला असा केला कार्यक्रम दारातून गेली बाई, घरात पाहिली केली आणि घरची गुदमरून मेली, जरूरत नहीं थी. इस बार बड़ा स्ट्रोक लगाने में बैटर आउट हो गए. डीजे करूंगा. जरूर यहां पर विकेट प्राप्त की गेंदबाज शैलेश ने, एक अनुभवी गेंदबाज. मैंने पहले कहा था मोरिया गोंदलपाड़ा टीम की जानिब से गेंदबाजी की करने की जिम्मेदारी उनके कंधे पर क्यों सौंपी, क्योंकि इस गेंदबाज के पास एक्सपीरियंस है. न्यू बैटर मैदान पर बंटी. ओहो, और बंटी आए और उन्होंने बजा दी घंटी. गेंद सीमा पार, गेंदबाज के ऊपर किया है प्रतिकार, चौकार. डीजे पहुंचा स्कोर कार्ड पर 26 रन स्कोर कार्ड पर आते हुए शैलेश से गेंदबाज के ऊपर प्रतिकार करने में कामयाब होते हुए. और की अगली गेंद फिर से एक बार शैलेश बंटी के लिए, और इस बार आखिरी गेंद डॉट कराने में कामयाब. स्कोर रुका हुआ 26 रन. 2 ओवर की समाप्ति के बाद अगर देखा जाए तो पहले ओवर में 10 रन, दूसरे ओवर में 16 रन खर्च किए गेंदबाज शैलेश ने. 26 रन स्कोर कार्ड पर लगते हुए तत्पूर्वी विनंतीचे टॉससाठी यायचं. टीम श्री गणेश बुरुमखान विरुद्ध पिनाकेश्वर नागडोंगरी, दोन्ही संघाच्या संघाला टॉससाठी यायचं. यजमान टीम अगर देखा जाए तो इस प्रतियोगिता में श्री गणेश बुरुमखान, तीसरी ओवर की जिम्मेदारी अजय निगम गेंदबाजी के लिए आते हुए. आने वाला है वक्त तेरे इम्तिहान का, करना पड़ेगा तुझे सामना तूफान का. सन्मान्य रत्नदीपजी खरस साहेबांना विनंती करेल
की आपण पुढे आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करून घेणार आहोत. सन्माननीय आदरणीय रत्नदीपजी घरत साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यात येणार आहे. 26 रन स्कोर कार्ड पर 2 ओवर की समाप्ति के बाद नागडोंगरी संघाचे कर्णधार टॉस साठी या. पिनाकेश्वर नागडोंगरी संघाचे कर्णधार. तो चलते मैदान पर तीसरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए गेंदबाज अजय निगम गेंदबाजी के लिए आते हुए. सेकंड पर बल्लेबाज लेफ्ट की बैटर सूरज लेफ्ट हैंड बैटर. ओहो यू मिस आई डेफिनेटली हिट. फर्नीचर डिस्ट्रॉय करते हुए खंबा उखाड़ दिया और सम्मानीय ₹100 कैश प्राइज. तो 100 नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. हुसैन बल्लेबाजी के लिए आते हुए. राकेश जी जैन हमारे परम मित्र यहां पर तशरीफ लाए और इस बार देखिए गेंद जाएगी सीमा पार. शानदार चौकार. चौकार के साथ शुरुआत की है बैटर हुसैन ने. 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके गेंदबाज यहां पर थोड़े से अजय मुश्किल में है. मोरिया गोंदलपाड़ा टीम को अगर कुछ करना है तो रनों को रोकना होगा, क्योंकि रोगी को दवा चाहिए, योगी को जप चाहिए. हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में रन चाहिए. रनों को रोकने का प्रयास करना होगा, क्योंकि बुलबुल के पैरों में बाज नहीं होते, कमजोर और बुज़दिलों के दिलों में राज नहीं होते. जिन्हें पड़ जाती है झुककर चलने की आदत, उनके सिरों पे कभी ताज नहीं होते. और इस बार देखिए बैकवर्ड बॉलर खेलने का प्रयास. शानदार फील्डिंग. इस बार हुसैन ने लगाया बस लोगों पर फील्डर तैनात थे, कोई गलती नहीं की. 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 31. आखिरी ओवर प्रगति पर 3 ओवर का होने वाला मुकाबला. चालू मुकाबला अगर देखा जाए नारायण धर्मा भगत पुरस्कृत जय शंकेश्वर बामनगांव बनाम मोरिया गोंदलपाड़ा, ये दोनों टीम के दरमियान आगे आकर खेल दिया. पर इस बार देखिए अजय नाम में दम है, नाम में जय है और वही गेंदबाजी कपाल की गेंदबाजी करते हुए 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे धीरे धीरे 32 रन स्कोर कार्ड पर. 32वा धाव फलकावरती आपण पाहत आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक पहिल्या चेंडूवरती आलाय. विकेट नंतर चौकार, नंतर सिंगल, चौथ्या चेंडूवरती सुद्धा सिंगल. 2 गेंद शेष बाकी है. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. और इस बार अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग. फिर से एक बार तालियों की बौछार. मोरिया गोंदलपाड़ा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. और 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है. 26 कोटि को चूना लगाने वाली भाभी नताशा भाभी, जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या स्कोर कार्ड पर आते हुए. 33 रन स्कोर कार्ड पर. फिर से एक बार आखिरी गेंद इस इनिंग की, इस पारी की. केतन बल्लेबाजी के लिए आए 33 रन स्कोर कार्ड पर, जबकि यहां पर रखने का प्रयास अजय गेंदबाजी करते हुए. कामत इवेंट्स के तरफ से ₹100 का कैश प्राइज पिछले विकेट के लिए आया. कमाल की गेंदबाजी की, खंबा उखाड़ दिया और आज इस प्रतियोगिता में शानदार गेंदबाजी करते हुए इस बार मिड ऑफ की दिशा में खेल दिया. फील्डर है वहां पर शैलेश और इस बार विकेट. 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे धीरे धीरे 34 रन और जीतने के लिए 35 रनों का टारगेट सेट किया है. डर मुझे भी लगा फासला देखकर, फिर भी मैं लड़ता गया. मेरा हौसला देखकर यहां पर 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके, 34 रन लग चुके. 35 रनों का टारगेट सेट किया है मोरिया गोंदलपाड़ा टीम के सामने.
अगर आज देखा जाए तो इस प्रतियोगिता में काफी दर्शक आए हैं, इसीलिए तो कहते हैं ना, आजकल के नौजवान लड़के 4 चीजों के पीछे दौड़ते हैं। एक तो पबजी, दूसरा है पैसा, तीसरा है क्रिकेट और चौथा है लवर। लवर के पीछे दौड़ने वालों के लिए कहूंगा, देवदास की तरह जान मत दो यारो, न चंद्रमुखी न पारो, एक स्ट्रॉन्ग बियर मारो, आराम की जिंदगी गुजारो। ये आराम का मामला है। 34 रन स्कोर कार्ड पर, जीतने के लिए 35 रनों की जरूरत। और जरूर आप अभी इस मैदान पर गार्गी भाभी के हीरो यश टांडेल यहां पर तशरीफ लाए, उनका भी स्वागत है, वेलकम है। क्योंकि हर कामयाब पुरुष के पीछे स्त्री का हाथ होता है, और गार्गी भाभी के हीरो यश टांडेल यहां पर तशरीफ लाते हुए, यश सर टांडेल, उनका भी स्वागत है। तो पहले सत्र का खेल समाप्त हो चुका। पहले सत्र में हमने देखा बल्लेबाजी करते हुए 34 रन बनाए, 35 रनों का टारगेट सेट किया है टीम मोरिया गोंदलपाडा टीम के सामने। अजय की शानदार गेंदबाजी, टॉस साठी यायचंय, विनंती करेन। समोरचे प्रेक्षक आहेत, कृपया सहकार्य करा। मंदार सर, सर्वांना बाजूला करा प्लीज। कामत इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय विकेट साठी अजयला 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय। कल्पेश और मिलिंद एक सलामीवीर बैटर मैदान पर जरूर कामत इव्हेंट्स यांच्या माध्यमातून जीपे केला गेलाय अजय सर यांना पोहोचले। आणि नक्कीच आपण पाहतोय कामत इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आपण जी स्क्रीन पाहतोय ना ती फ्री आहे, त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन। कामत इव्हेंट्स आपला सुद्धा कौतुक, फ्री आहे असा आयोजकाने आम्हाला मेसेज दिलाय। कामत इव्हेंट्स आपण पाहतोय जी स्क्रीन आपण पाहतोय त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन। विराज सर, पहिला चेंडू नो आलाय, नो +1। पहिल्या चेंडूवरती नो चेंडू, तदनंतर एक धाव 100च्या स्वरूपात आपण पाहतोय। 35 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेला सुरेख चेंडू सूरज यांच्या माध्यमातून आलाय। डॉट चेंडू आल्यानंतर थोडासा दबाव क्रिएट केला मोरिया गोंदलपाडा संघासमोर। षटकातील पुढचा चेंडू सूरज यांच्या माध्यमातून। हल्ली प्रेक्षकांची गर्दी नक्कीच वाढत चालली आहे, हा प्रेम आहे। पंचांचा इशारा, वाईट आला। या स्पर्धेसाठी उपस्थित आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय रत्नदीपची घरत साहेब, उमेशची घरत साहेब, कुलदीपची कोहली साहेब, तिन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण कुठेही प्रेक्षकांमध्ये असाल तर स्टेजवरून विराजमान व्हायचं आपलं स्वागत आहे। आणि यावेळेला मोठा फटका लगावलाय फलंदाज OUT आउट, डीजे बाला। पुन्हा एकदा सूरज या स्पर्धेमध्ये पहिली विकेटची हॅट्रिक लगावणार का? धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या धाव फलकावरती 3 धावा पहिल्या चेंडूवरती नो आला होता, तदनंतर एकदा धावून काढल्याने तदनंतर विकेट प्राप्त करतायत गोलंदाज सूरज। चांगली गोलंदाजी, 3 धावा धाव फलकावरती। ओहो, यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर। पंचांचा इशारा वाईट आलाय। पंचांनी जर कुत्र्याला बोकड सांगितला तर तो बोकड आहे, त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम आहे। पंचांवरती दबाव टाकायचा नाहीये, वाईट तर वाईट। आणि 100च्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या 4।
षटकातील पुढचा चेंडू. हो हो, यावेळेला पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळला गेला गोलंदाजीच्या माध्यमातून. वाईट आलाय, नो आलाय पंचांच्या माध्यमातून. नो +1 धावसंख्येत दोन्ही वर धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. 35 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र गोलंदाज थोडेसे दिशाहीन गोलंदाजी करतायत, खराब गोलंदाजी. सन्मान्य आपण पाहतोय मावी लेवल एकविरा थलचे संघ मालक सन्मान्य आदरणीय निखिलजी पवार उर्फ गोलू शेठ यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करण्यात येणार आहे. एक स्पोर्ट्समॅन आणि सन्मान्य नितीनजी मालवी साहेबांनाच विनंती करेन की आपण निखिल पवार उर्फ गोलू नावाने प्रचलित आपण पाहतोय मावी लेवल एकविरा थल संघाचे स्पॉन्सर. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. पुन्हा एकदा की करे पापा पेट्रोल खतम नाही होता त्या पद्धतीची गोलंदाजी करतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च करतायत. धावसंख्येत 1 नि वाढ, 8 धावा धावफलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 9 धावांची बरसात झाली आहे. ना दिवाळी ना दसरा आणि यावेळेला धावांचा खर्च गोलंदाज सूरज करतायत. पुन्हा एकदा नो चेंडू आणि नोवर आला हा शानदार दिमागदार. बायको गेली माहेरी काम करी पितांबरी. डीजे रत्नदीपजी घरत साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. मी सन्माननीय नितीनजी मालवी साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांना विनंती करेन की सन्माननीय रत्नदीपजी घरत साहेब यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. हो हो, पुन्हा एकदा वाईट वर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या 15 आपण पाहतोय. आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी. अकाउंट मध्ये पैसे कमी आणि गुगल पे केला जातोय. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. सुबह से लेकर शाम तक जज साहब तारीख पे तारीख और यहाँ पर वाइट पे वाइट डालते हुए गेंदबाज खराब गेंदबाजी. 16 रन स्कोर कार्ड पर. हो हो, आता मात्र गोलंदाजावरती काहीतरी जादू टोना झालाय की काय. दुसरे उमेशजी घरत साहेबांना इथे उपस्थित आहेत. उमेशजी घरत साहेब त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. उमेशजी घरत साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. पुन्हा एकदा नो चेंडू. त्यानंतर कुलदीपजी कोहली साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. कुलदीपजी कोहली साहेब त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान. धावसंख्या धावफलकावरती 19 रन 19 धावा. कुलदीपजी कोहली साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. दबाव मध्ये आहे. यावेळेला काय घडतंय काय बिघडतंय. 1 चेंडू टाकण्यासाठी 7 चेंडू टाकलेत. हे विक्रम केलं गेलंय म्हणून तर म्हणतात मित्रांनो क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेळ. 5वा बॉल टाकताना नक्कीच किती खराब चेंडू टाकले. 4 वाईट 3 नो. अजून 2 चेंडू येणं बाकी आहे. क्रिकेट आहे मित्रांनो. क्षणाला राजा आणि राजाचा रंग करायला उशीर लागणार नाहीये ना. यालाच म्हणतात क्रिकेट. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सूरज कमालीची गोलंदाजी करत होते. त्याच गोलंदाजावर तर दबाव आलाय, प्रेशर आलाय आणि यावेळेला फाईन लेगला आलाय. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय चौकार. मालवी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान नितीनजी मालवी साहेबांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. स्वप्नीलजी मालवी साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत आणि नक्की जादू टोना झालाय की काय या मैदानावरती. मोरिया गोंधळपाडा आणि यावेळेला पुन्हा एकदा रनांचा पाडा होतोय. वाईट +4. आता मात्र मी असंच म्हणेन खराब चेंडू टाकला गेलाय. असा केला कार्यक्रम दारातून गेली बाई आणि घरात पहिली केलेली घरची गुद मरून मेली. आता मेल्याशिवाय पर्याय नाही. पुन्हा एकदा नो चेंडू. वाईट आलाय. वाईट झालाय. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. 35 धावांचा पाठलाग करत असताना 17 चेंडू टाकले. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजीसाठी होऊन जाऊ द्यात. रेकॉर्ड आहे 17 आणि पुन्हा 8
5 धावा आणि अशा प्रकारे सामना एका धावेची गरज आहे, एका धावेची गरज आहे. नक्कीच अजून 18 नंतर अजून 2 चेंडू वाढू शकतात आणि हा गिनीज बुकामध्ये गोलंदाजाचं नाव रोखलं जाईल. कारण पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना सूरज गोलंदाजीला आले. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केले, 3 चेंडू चांगले टाकलेत आणि या स्पर्धेमध्ये 19 चेंडू 20 चेंडू टाकलेत आणि सामना जिंकलाय. मोरिया गोंधळपाडा केलाय जादू टोना, सामना जिंकलाय डीजे बाला.